पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. दिंडोरी तालुक्यातील पालखेड या ठिकाणी MIDC मधील अस्तित्वात असलेली अल्ट्राबल केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्लॉट नंबर 7 या कंपनीचं उत्पादन प्रक्रियेद्वारे प्लास्टिक जाळून त्यातून हवेत उडणाऱ्या सूक्ष्म तंतुमय धुरामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या बागेत शेताचे पिकाचे व आरोग्यावर होणारे अतोनात नुकसान होत आहे. त्याबद्दल पालखेड येथील ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे. या विषारी वायूमुळे पालखेड ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांच्या जीवाशी ही कंपनी खेळत आहे. तरी सदरील कंपनी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांनी बंद करावे, अन्यथा सर्व पालखेड ग्रामस्थ हे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे, याचा इशारा पालखेड मधील ग्रामस्थांनी दिला आहे. मी शामराव यशवंत बोलकर, पालखेड बांधारा, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. तर आमच्या इथे जी अल्मॅटिक कंपनी आहे, तर त्या कंपनीपासून धुरापासून खूप त्रास होतो श्वासनाचा, आणि वारंवार आम्ही तक्रार केलेली आहे अधिकाऱ्यांकडं, प्रदूषण महामंडळाला. तर अधिकारी म्हणते आम्ही नोटीस पाठवलेली आहे, तर नोटीसचं उत्तर येवोस तर आम्ही वाट बघतोय बा असं. पण स्थानिक कंपनीवाला काही अधिकाऱ्यांचं ऐकत नाही. तर आम्हाला त्या कंपनीपासून खूप त्रास आहे, श्वासनाचे त्रास आहे, त्याच्यानंतर कोजळी येते, आणि ते कंपनी प्लॅस्टिक जाळून आणि ऑइल काढता. शेजारी रोलिंग मिल कंपनी आहे, तर त्या रोलिंग मिल कंपनीचा पण खूप दूर येतो. पण मग आम्ही स्थानिक कंपनीवाल्याला विचारलं तर स्थानिक कंपनीवाला म्हणतो का आमचा दूर येत नाही, तो दूर शेजारच्या कंपनीचा येतो. तर अधिकारी म्हणते कंपनी बंद आहे, पण ऑलरेडी कंपनी चालू असते 24 तास. म्हणजे कंपनी सकाळी चालू करता आणि दुपारपर्यंत बंद करून टाकता. अधिकाऱ्यांना वारंवार आम्ही तक्रार देऊन आम्ही खूप त्रास्त झालो आहे. तर ह्या कंपनीवर कुठली कारवाई होत नाही. तर आजूबाजूच्या पण कंपन्या अनलिगली चालू आहे, तर त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे, आमच्या ग्रामस्थांचं मत आहे असं. अल्ट्राबल केमिकल पालखेड दिंडोरी या कारखान्याला आपण प्रस्तावित निर्देश दिलेले आहेत. प्रस्तावित निर्देशमध्ये आपण त्यांना सांगितलेलं आहे की तुमचं परवानगी जी दिलेली आहे ती का नाकारण्यात येऊ नये, आणि तुमची जी इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी आहे ती बंद का करण्यात येऊ नये, तसेच तुमचे वीज का करण्यात येऊ नये, असं आपण त्यांना नोटीस दिलेली आहे. त्या नोटीसचं उत्तर आलं की पुढची आपली योग्य ती कारवाई होऊन जाईल त्यांच्यासमोर. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. महाशिवरात्री निमित्त आज नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात हजारो भाविक भक्तांनी श्री कपालेश्वर महाराजांचे दर्शन घेतले आहे. पहाटेपासूनच कपालेश्वर मंदिरामध्ये भाविक भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून श्री कपालेश्वर मंदिरात आपलं डोकं टेकवून नतमस्तक होऊन दर्शन घेतले आहे. तसेच नाशिकमध्ये विधानसभेच्या आमदार देवयानी फरांदे यांनी सहकुटुंब श्री कपालेश्वर महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजा अर्चना केली आहे.
तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट नाशिक जिल्हाध्यक्ष रंजन ठाकरे यांनी देखील श्री कपालेश्वर मंदिरात येऊन दर्शन घेतले आहे। महाशिवरात्री असल्याने आज पहाटेपासूनच मंदिर संस्थानने मंदिर भाविकांसाठी खुले करून दिले आहे। तसेच नाशिक चॅरिटी कमिशनर यांनी देखील सहकुटुंब कपालेश्वर मंदिरात येऊन दर्शन घेऊन पूजा अर्चना केली आहे। यावेळी कपालेश्वर मंदिर संस्थानाने चोख बंदोबस्त ठेवला आहे। बीबीएस न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक। आज महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि नाशिक शहरामध्ये कपालेश्वर मंदिर असेल, त्र्यंबकेश्वर भगवानचं मंदिर असेल, या ठिकाणी खूप मोठी गर्दी उसळलेली आहे आणि महादेवाच्या चरणी प्रार्थना करत असताना एवढंच सांगेल की आमच्या नाशिक शहरामध्ये शांतता आणि सुख समृद्धी नांदू दे। चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान, नाशिक, महाराष्ट्र। काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम मंदिर। महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम। कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले, प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया। या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे। तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे। द नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक पंचवटी शाखेचे नूतनीकरण व समारंभ तसेच श्री सत्यनारायण पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तसेच आलेल्या प्रमुख मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली। आलेल्या मान्यवरांचे स्वागत दी नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे संचालक सोहनलाल भंडारी यांनी शाल व श्रीफळ देऊन केले। तसेच दी नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे उद्घाटन संचालक सोहनलाल भंडारी, खासदार शोभाताई बच्छाव, माजी आमदार वसंत गीते, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी उपमहापौर गुरमीत बग्गा तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संचालक सोहनलाल भंडारी, खासदार शोभाताई बच्छाव, अध्यक्ष सुभाष नहार, माजी आमदार वसंत गीते, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी उपमहापौर गुरमीत बग्गा, संचालक प्रशांत दिवे, संचालक विजय साने, संचालक हेमंत धात्रक, जनसंपर्क संचालक सपना बागमार, संचालक आकाश छाजेड, संचालक तानाजी जायभावे, संचालक संकेत पारख तसेच द नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीबीएस न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक। आज खरं तर आनंदाचा क्षण आहे। नामको बँकेच्या पंचवटी शाखा जी 1967 मध्ये स्थापन झालेली पंचवटी शाखा, तिचं आज नूतनीकरण आणि त्या निमित्ताने 100 कोटीच्या ठेवीचं उद्दिष्ट आमचे मॅनेजर जाधव साहेब यांनी पूर्ण केलं, त्याचा एक आनंद आहे। या ब्रँचमध्ये जवळपास 15,000 करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट आहे। जवळपास 800 लोकांचं स्ट्रॉंग रूम म्हणजे लॉकर ही सुविधा वापरत आहे। मी सभासदांना विनंती करेन, या पंचवटी एरियामध्ये 50,000 आपले सभासद आहेत। बाकीच्या राहिलेल्या सभासदांनी बँकेच्या सेवेचा लाभ घ्यावा। ज्यांच्याकडे जास्त पैसे असतील त्यांनी ठेवी द्यावा, ज्यांना पैशाची गरज असेल त्यांनी कर्ज घ्यावे। नामको बँक सगळ्यांना सेवा देण्यास कटिबद्ध आहे। आपण दिलेल्या यशासाठी म्हणजे नामको बँकेच्या निकालामध्ये जे यश दिलं त्याचं नक्कीच आम्ही चीज करू एवढं आपल्याला आश्वासन देतो। धन्यवाद। आज या ठिकाणी
नामको बँकेच्या पंचवटी शाखेचं नूतनीकरण होतंय. नामको बँक ही नाशिक शहराची अर्थवाहिनी आहे. महाराष्ट्रामध्ये आणि नाशिकमध्ये या बँकेचं नाव नोंदवलं आहे. व्यापारी बँक आहे आणि त्या दृष्टिकोनातून स्पर्धेच्या युगामध्ये नूतनीकरण होणं हे महत्त्वाचं आहे. गेली 35 वर्षापूर्वी या बँकेची सुरुवात झाली शाखेची, त्याच्यानंतर नूतनीकरण होतंय आणि म्हणून या स्पर्धेच्या युगामध्ये जी गरज आहे ती व्यापाऱ्यांची आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. ग्राहक व्यापारी जे बँकेचे हितचिंतक आहेत यांना सुविधा मिळावी या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे. 5,000 कोटीचा टप्पा बँक पूर्ण करते आणि त्या दृष्टिकोनातून त्या सुधारणाही गरजेच्या आहे. बँकेची सेवा देणं, ग्राहकांची सोय करणं हे बँकेचे उद्दिष्ट आहे. महत्त्वाचा व्हिडिओ. महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने अवश्य एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहावे ही आग्रहाची नम्र विनंती. आपल्याला नेहमीच सर्दी असते, आपल्याला नेहमीच पित्त म्हणजेच ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, नेहमीच रक्ताचं प्रमाण कमी असतं, नेहमीच आळशीपणा वाटतो. संतती होण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न असफल होतात. दिवस राहतात पण गर्भ टिकत नाही, त्वचा विकार बरा होत नाही, अंग नेहमीच गरम असतं म्हणजेच अंगात नेहमीच ताप असतो. याचा अर्थ हाडीतापाची लक्षणे असतात. आपल्याला डायबिटीस आहे, तसेच ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शारीरिक थकवा नेहमीच राहतो, हाडे नेहमीच दुखतात. कितीही ट्रीटमेंट केली तरी औषधापुरते बरे वाटते. आपल्याला पक्षाघात झाला आहे, व्हायरल इन्फेक्शन नेहमीच होतं, वजन काही केलं तरी वाढत नाही, वजन काही केलं तरी कमीच होत नाही, झोप येत नाही किंवा कमीच लागते, PCOD त्रास नेहमीच होतो, हार्मोनल इनबॅलन्स होतो, त्याला आपण मासिक पाळी वेळेस येत नाही किंवा अवेळी येते असं म्हणता येईल. दरवर्षी टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुनिया तसेच अनेक व्हायरल इन्फेक्शन होणं. आपण 100% आजपर्यंत ऐकलं असेल की पोटाच्या विकारामुळे सगळे आजार होतात. हो, हे अगदी खरे आहे. मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो. फरशी जर रोज निरमा तसेच क्लीन लिक्विडने साफ केली तर फरशी कालांतराने खराब होईल. तसेच नेहमीच पित्त तसेच पोट साफ करण्यासाठी औषध घेऊन काय खराब होईल याचा विचार करण्यासाठी आपण सक्षम आहात. याचं मूळ कारण आहे हाडी ताप म्हणजेच शारीरिक पचनक्रिया बिघडणे. तलवार ही वापर करणाऱ्यावर अवलंबून असते. जीवन द्यायचं की त्याला मारायचं. तसेच ज्ञानाबद्दल सुद्धा आहे. उपयोग चांगला की वाईट करायचा ते आपणच ठरवायचं असतं. आतापर्यंत महाराष्ट्रामधील हजारो रुग्ण बरे झाले आहेत. असा एक फॉर्म्युला मी स्वतः तयार केलेला आहे. आपण सर्व प्रयत्न करून शेवटी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी या. माझ्या YouTube चॅनल तसेच फेसबुक पेजवरही आपण पाहू शकता. 20 वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव तसेच 7 वर्ष सरकारी सेवेचा अनुभव, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, 18 कोरोना योद्धा सन्मान प्राप्त. दर महिन्यामध्ये ट्रीटमेंटसाठी 50 अपॉइंटमेंट घेतल्या जातील. श्री स्वामी समर्थ. जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र असते तेव्हा त्यालाच लोक चमत्कार म्हणतात. फक्त अट एकच आहे आमची. देहू गावामध्ये येऊन आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल. संपर्क डॉक्टर प्रमोद रामराव लोहार, श्री मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिरासमोरच देहूगाव, पुणे. 98 22 45 69 82. धन्यवाद. चोरीची मोटारसायकल चोरून विक्री करताना गुन्हे शाखा युनिट 2च्या ताब्यात. चोराच्या मोटारसायकली विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखा युनिट 2ने आरोपीला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून 30,000 रुपये किमतीची मोटारसायकल जप्त केली आहे. नवलेनगर पाथर्डी फाटा येथे एक इसम चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याचं पोलीस हवालदार परमेश्वर दराडे यांना मिळाली. सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना मिळाल्यानंतर पुढील तपास करण्यात आला. लागलीच आरके लॉन्सच्या कंपाऊंडच्या भिंतीसमोर नवलेनगर रोड पाथर्डी फाटा नाशिक येथे सापळा रचून हिरो होंडा स्प्लेंडर गाडीवर बसलेला इसम दिसला असता त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव संदीप प्रल्हाद मिसाळ, वय वर्ष 29, राहणार साईबाबा मंदिराजवळ, बजरंगवाडी, नासर्डी ब्रिज जवळ, नाशिक यास ताब्यात घेतले. चौकशी केली असता भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील मोटारसायकल चोरी केली असल्याची कबुली त्याने दिली असून पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलीस स्टेशन हे तपास करीत आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी निबंध तोडकर, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप, चंद्रकांत गवळी, परमेश्वर दराडे, वाल्मिक चव्हाण, प्रवीण वानखडे अशांनी कामगिरी केली आहे। बीबीएस न्यूज साठी प्रतिनिधी बंटी आढाव, नाशिक। चोपड्यात महाशिवरात्री निमित्त ओम शांती केंद्रात 11,108 नारळांचे शिवलिंग। महाशिवरात्री निमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने 11,108 नारळांचा शिवलिंग बनवलं गेला आहे। त्याचे दर्शन घेण्यासाठी नागरिक येत आहेत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने महाशिवरात्रीचं औचित्य साधून 11,108 नारळाचे शिवलिंग बनवले आहे। सदर या शिवलिंगाच्या निर्मितीसाठी ओम शांती परिवारातील सर्वांनी मेहनत घेतली आणि याला 15 दिवस कालावधी लागला आहे। आज महाशिवरात्रि के पावन पर्व के निमित्त से ओम शांति ब्रह्मा कुमारी विद्यालय की ओर से 11,108 नारियल की शिवपिंड का स्थापन हुआ है। बहुत ही सुंदर है शिवलिंग है जो हर साल हम नए नए प्रकार से बनाते रहते हैं। जहाँ पर अनेक भक्तगण आते हैं उसका लाभ और आनंद लेते हैं कि शिवपिंड जैसे हम मंदिर में भी बनाते हैं लेकिन यहाँ पर अलग अलग प्रकार से होती रहती है। तो और साथ ही साथ 1 लोटा जल का भी हमने स्थापन किया है। 1 लोटा जल अर्थात दिन भर में एक घंटा भगवान के कार्य में स्वयं के लिए हमें अवश्य देना है। समय प्रति समय अलग अलग प्रकार से प्रोग्राम होते ही रहते हैं। ये 3 दिन तक रहेगा, 26 तारीख से लेके 28 तारीख तक। इसका समय है सवेरे 8 से 12, शाम को 4 से 9 बजे तक। जब भी समय मिले आप सभी भक्तगणों को निवेदन है इनका हमें दर्शन अवश्य लेना है क्योंकि चोपड़ा शहर के अंदर है, पहली बार हुआ है जो देखने के लिए बहुत ही यूनिक है। तो आप जरूर आइए, आपका स्वागत है। ओम शांति। चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र। काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले, प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया। या जाहीर सभेनंतर
महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे। तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे। सर्वत्र महाशिवरात्रीची धामाधूम सुरू असताना नांदेडमध्ये सकाळी धक्कादायक घटना, एका युवकाचा चाकूने भोगसून खून करण्यात आला। सर्वत्र महाशिवरात्रीची धामधूम सुरू असताना नांदेडमध्ये सकाळी धक्कादायक घटना घडलीये। नांदेड शहरातील फुले मार्केट भागातील वाय पॉइंट येथे एका युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला। अमोल भुजबळे असे या खून झालेल्या युवकाचं नाव आहे। अमोल भुजबळे हा नांदेड शहरातील खोब्रागडे नगराचा रहिवासी असल्याची माहिती आहे। पूर्व वैमनस्यातून दोन युवकाने अमोलवर चाकूने सपासप वार केले। या घटनेत अमोलचा जागीच मृत्यू झाला। या घटनेने नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेला आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? महाशिवरात्री निमित्त साईबाबांच्या प्रसादालयात 15,000 किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद। देशभरात आज महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। देशभरातील महादेवांच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। शिर्डीत देखील साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातील भाविकांनी गर्दी केली आहे। साईबाबांच्या शिर्डीत 15,000 किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद तयार करण्यात आला आहे। सर्व भाविकांचा महाशिवरात्री निमित्त उपवास असल्याने साईबाबा संस्थांच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या साई प्रसादालयात 15,000 किलो साबुदाणा खिचडी बनवण्यात आली आहे। शंकर एजुकेशन सोसायटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401। एडमिशंस ओपन, नर्सरी टू 10 फॉर इंग्लिश एंड हिंदी मीडियम, 11th and 12th कॉमर्स एंड साइंस। We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी घेतले श्रींचे दर्शन। भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभाचे माजी अध्यक्ष, राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज बुधवारी संतनगरी शेगाव पोहोचून श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले। महामहिम बागडे हे आज जळगाव जामोद येथील एका खासगी कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर असताना ते शेगावात पोहोचले होते। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे द खामगाव अर्बन बँकेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बागडे हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी शेगावात सर्वप्रथम श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले। यावेळी संस्थांच्या वतीने त्यांचा यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला। यावेळी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी
डॉक्टर किरण पाटील, उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, शेगावचे तहसीलदार दीपक बाजड आदींची उपस्थिती होती। दर्शन झाल्यानंतर त्यांनी द खामगाव अर्बन को मल्टीटेस्ट को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष विजय पुंडे यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली। तर महाराजांना देशासाठी आणि राज्यातील जनतेसाठी काय मागितलं? मी खामगाव अर्बन सहकारी बँकेच्या जळगाव जामोदाची ब्रँच निर्माण होणार आहे, तर त्या बँकेच्या उद्घाटनासाठी इकडे आलेलो होतो आणि जळगाव जामोद जवळच शेगाव आहे किंवा शेगाव जवळच जळगाव जामोद आहे। आज एवढं काही शिवरात्र बी आहे, महाशिवरात्र, आणि म्हणून मग इथे मी यासाठी दर्शनासाठी आलो आहे। इथे खरं म्हणजे याच्या आधी पण मी 2-3 वेळा येऊन गेलो नाहीचं नाही, आणि तिकडेही आमच्याकडे अशा महाराजांच्या यात्रा किंवा पालखी निघतात त्या ठिकाणी पण जातो आहे। इथं येण्याचं त्या बँकेच्या चेअरमननी आग्रह केला आहे आणि म्हणून मग मी या ठिकाणी मला यायला दर्शन झालं आहे। आमचे स्थानिक इथे संजू त्यांनी चांगली इथे आमची दर्शनाची व्यवस्था केली, त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आमचं सगळं पोलीस डिपार्टमेंट आणि इथले प्रशासकीय अधिकारी यांनी पण या ठिकाणी व्यवस्था केली, त्यांचे आभार। आणि आमच्यासोबत आमचे महाराष्ट्राचे एक मंत्री आहे प्रकाश फुंडकर, ते पण इथं उपस्थित आहे। धन्यवाद। नवरात्रीच्या शुभेच्छा कशा? माझ्या शहरातली कायदा आणि सुव्यवस्था मी बिघडू देणार नाही, त्याबाबत पोलिसांना सूचना केल्या आहेत, मुरलीधर मोहोळ म्हणाले। या शहरातली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आम्ही पोलिसांसोबत आहोत। ही कारवाई फक्त एक केस पुरती मर्यादित नाही, प्रत्येक पुणेकर हा माझा आहे। त्यामुळे कोणत्याही पुणेकरांना अशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर पोलिसांनी अशीच कारवाई करावी। केवळ देवेंद्र जोग नाही तर त्यांच्या जागी कोणी असतं तरी हीच भूमिका आमची राहिली असती। तो कार्यकर्ता आहे म्हणून स्वाभाविक आहे, पण कार्यकर्ता नसता तरी आमची हीच भूमिका असती। स्वारगेट बस स्थानकात बलात्कार झाल्याची बातमी आता समजली, त्यानंतर मी पोलीस आयुक्तांना फोन केला आणि लवकरात लवकर अटक करायच्या सूचना। माझ्या शहरात अशा घटना खपवून घेणार नाही। कुठून दिलाय राव, काय माहिती? आमच्या पक्षामध्ये रेल रोल रोल आमच्या पक्षामध्ये 25-30 वर्ष हे फार आवश्यक आणि अत्यंत जबाबदारीने आणि गांभीर्याने नोंदवले पाहिजे की नीलम गोरेंनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना
स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFI, त्यावेळेला उषाताई दराडे या सोबत होत्या. त्यानंतर त्यांनी भारी बहुजन महासंघाकडे उडी मारली. भारी बहुजन महासंघाने त्यांना एक ओळख दिली. 1984ला गुरुदास कामत, प्रमोद महाजनजी या निवडणुकीमध्ये भारीपकडून त्यांना उमेदवारी मिळाली. ही त्यांची पहिली ओळख होती. प्रकाश आंबेडकरांनी एवढा मोठा डायस दिल्यानंतर सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या मुळेच नीलम गोरेंना पहिली राजकीय चेहरा म्हणून ओळख मिळाली. परंतु इमानदारी हा शब्दच मुळात, प्रामाणिकपणा हा शब्दच मुळात नीलम गोरे यांच्या शब्दकोशामध्ये नाहीये. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांशीही त्यांनी बेईमानी केली. नंतरच्या काळात त्यांनी पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. पवार साहेबांचं महिला धोरण होतं, त्यामुळे त्यांनी अनेक महिलांना नेतृत्वाची संधी दिली, त्यात नीलम गोरे एक. परंतु त्याही संधीचं त्याची जाणीव न ठेवता मी जसं म्हटलं की इमानदारी हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही. त्यांनी पवार साहेबांशीही आणि त्यांच्या पक्षाशीही बेईमानी केली. आधी त्यांनी प्रकाश आंबेडकरांशी बेईमानी केली, नंतर त्यांनी पवार साहेबांशी बेईमानी केली. मग त्या आमच्याकडे आल्या. आमच्या पक्षातल्या कित्येक निष्ठावंत लोकांची संधी त्यांनी हिरावून घेतली. मातोश्रीवर सातत्याने पडीक राहून निष्ठावंत लोकांच्या बद्दलची मतं कलुषित करणे एवढेच प्रमुख काम त्यांनी चोखपणे बजावले. ज्या नीलम गोरेंना पक्षाने 4 वेळा आमदारकी दिली, त्या नीलम गोरेंनी शहरातला एक नगरसेवक सोडा, त्या राहतात त्या भागात मॉडेल कॉलनीमध्ये साधी शिवसेनेची शाखा सुद्धा उभी केली नाही. त्या नीलम गोरे ज्यांनी पक्षाच्या संघटनेसाठी म्हणून कुठलंही काम केलं नाही, उलट पक्ष संघटनेमध्ये लोकांचे प्रवेश कसे थांबवता येतील, लोकांना कसं बाजूला ठेवता येईल, शिवसैनिकांची कायम हिडीस व्यवहार करणे. मी स्वतः नीलम गोरेंकडे 2017ला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या वेळेला शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या संदर्भात विनंती केली होती. पण नीलम गोरेंनी 2017 ते 2022 पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही. अक्षरशः नीलम गोरेंना न सांगता गुपचूप म्हणजे पक्षप्रवेश होईपर्यंत नीलम गोरेंच्या कानावर पडू नये याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली. आणि सन्माननीय सचिन भाऊ आहिर यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होऊ शकला. हे उदाहरण यासाठी की नीलम गोरे कधीही कुणालाही पक्षात येऊ देत नाहीत, वाढू देत नाहीत. पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा, कुणाला नेमणूक द्यायची, कुणाला जबाबदारी द्यायची, कुणाला पदं द्यायची, हे सगळं काम नीलम गोरे बघायच्या. आता जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्यांनी 2 मर्सिडीज दिल्या वगैरे त्याच्या सांगत आहेत, तर माझा साधा प्रश्न आहे, हडपसर भागामध्ये PMTने डिस्पेन्सरीची प्रॅक्टिस करण्यासाठी जाय करणाऱ्या नीलम गोरे यांनी पहिली आमदारकी घेण्यासाठी 2 मर्सिडीज घेऊन आणल्या. ते सांगावं लागेल त्यांनी आम्हाला की जर त्यांना आम्ही आमदारकी दिली आणि पद देण्यासाठी जर मर्सिडीज असतील तर नीलम गोरेंनी सुद्धा मर्सिडीज दिल्या असतील कदाचित. मग नीलम गोरेंनी मर्सिडीज कुठून आणल्या? कारण त्या तर PMTने ये जा करायच्या. नीलम गोरेंचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची 2-250 कोटीची प्रॉपर्टी वाढली? नीलम गोरेंची खाती सुद्धा तपासावी लागतील आता, भारतातली आणि भारताच्या बाहेरची, लंडन वगैरे कुठलीही. मला अजिबात कुठल्याही इतर लोकांना याच्यात ओढायची इच्छा नाहीये. परंतु साहित्य संमेलनामध्ये साहित्यिकांना बोलावलं जातं इथपर्यंत ठीक आहे. साहित्य संमेलनामध्ये ज्या व्यक्तीला बोलावलं जातं त्याचं एखादं कविता संग्रह, एखादा वैचारिक संग्रह, समीक्षा ग्रंथ, एखादं काही कादंबरी, कथा, गेला बाजार, चारोळी संग्रह तरी प्रकाशित असावा. नीलम गोरेंना कोणत्या निकषाने साहित्य मंडळाने आणलं होतं? साहित्य मंडळाची कोणती अगतिकता, अपरिहार्यता होती? हेही स्पष्ट झालं पाहिजे. नीलम गोरेंचं मी समजू शकते, कारण स्वतःला प्रमाणित करून घेण्याची नामी संधी त्या प्रत्येक वेळेला शोधत असतात. त्यामुळे त्यांचं मी समजू शकते.
होते, पण साहित्य मंडळाने कसं काय त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हिटेशन दिलं होतं आणि तिथे जाऊन त्या मंचाचा वापर ज्या पक्षावर चिखलफेक करण्यासाठी त्यांनी केला, त्याच पक्षाने त्यांना 4 वेळा आमदारकी दिली आहे. हा पक्ष प्रबोधनकार ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अपार मेहनतीतून उभा राहिलेला पक्ष आहे. या पक्षाने महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र असं असताना या पक्षावर आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा नीलम गोरेंचा प्रयत्न अतिशय केविलवाणा आहे. नीलम गोरेंना एखादी राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्यांनी ते खुशाल पाडून घ्यावं. त्यासाठी त्यांना सत्ताधाऱ्यांचं लांगुलचालन करायचं असेल तर ते सुद्धा त्यांनी करावं. परंतु ते लांगुलचालन करताना प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी अत्यंत उदात्त परंपरा जोपासली आहे आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न जो शिवसेनेकडून बेघर रहिवाशांच्या तक्रारीवर जागा मालक आणि बिल्डरच्या विरोधात गुन्हा दाखल. डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतीचे प्रकरण ताजे असताना कल्याणमधील 13 वर्ष जुन्या एका इमारतीला बेकायदा घोषित करत महापालिकेने हातोडा चालवला आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे इमारतीत राहणारी 28 कुटुंबे बेघर झाली आहेत. इमारत तुटल्यानंतर एकीकडे दुसरे घर शोधण्याची वेळ तर दुसरीकडे अस्तित्वात नसलेल्या घराचे लोन भरण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. यासाठी जबाबदार बिल्डरांनी जागा मालकाच्या विरोधात रहिवाशांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित गुन्हेगारांवर ठोस कारवाई करीत त्यांच्याकडून आम्हाला मोबदला घेऊन द्या अशी मागणी रहिवाशांची आहे. तुम्ही कुठल्या इमारतीत राहत होते, किती वर्षापासून राहत होते आणि कोणी तुमची फसवणूक केली? मी वक्रतुंड सोसायटीमध्ये राहत होते. आमची फसवणूक केली आहे सुभाष म्हात्रे, अविनाश तिवारी, अभिषेक तिवारी आणि डॉक्टर शर्मा. तिन्ही बिल्डरनी आमची फसवणूक केली. कशी केली ती? आम्ही ज्या वेळेला रूम घेतली त्यावेळेला या लोकांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही आहे. आत्ता आम्हाला समजतं की ही बिल्डिंग अनधिकृत आहे, हे आहे, हे आहे. आम्हाला ह्याच्या अगोदर काहीच माहीत नव्हतं. आम्हाला माहीत नव्हतं म्हणून आम्ही रूमा घेतल्या इथं. आत्ता आमची अशी मागणी आहे की ह्या बिल्डरांनी आम्हाला एकतरी घर तरी द्यावं, नाहीतर आत्ताच्या हिशोबाने आम्हाला पैसे द्यावेत, हीच आमची मागणी आहे. महत्त्वाचा व्हिडिओ. महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने अवश्य एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहावे ही आग्रहाची नम्र विनंती. आपल्याला नेहमीच सर्दी असते, आपल्याला नेहमीच पित्त म्हणजेच ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, नेहमीच रक्ताचं प्रमाण कमी असतं, नेहमीच आळशीपणा वाटतो. संतती होण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न असफल होतात. दिवस राहतात पण गर्भ टिकत नाही, त्वचा विकार बरा होत नाही, अंग नेहमीच गरम असतं म्हणजेच अंगात नेहमीच ताप असतो. याचा अर्थ हाडीतापाची लक्षणे असतात. आपल्याला डायबिटीस आहे, तसेच ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शारीरिक थकवा नेहमीच राहतो, हाडे नेहमीच दुखतात. कितीही ट्रीटमेंट केली तरी औषधापुरते बरे वाटते. आपल्याला पक्षाघात झाला आहे, व्हायरल इन्फेक्शन नेहमीच होतं, वजन काही केलं तरी वाढत नाही, वजन काही केलं तरी कमीच होत नाही, झोप येत नाही किंवा कमीच लागते,
PCOD त्रास नेहमीच होतो, हार्मोनल इनबॅलन्स होतो, त्याला आपण मासिक पाळी वेळेस येत नाही किंवा अवेळी येते असं म्हणता येईल. दरवर्षी टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुनिया तसेच अनेक व्हायरल इन्फेक्शन होणं. आपण 100% आजपर्यंत ऐकलं असेल की पोटाच्या विकारामुळे सगळे आजार होतात. हो, हे अगदी खरे आहे. मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो. फरशी जर रोज निरमा तसेच क्लीन लिक्विडने साफ केली तर फरशी कालांतराने खराब होईल. तसेच नेहमीच पित्त तसेच पोट साफ करण्यासाठी औषध घेऊन काय खराब होईल याचा विचार करण्यासाठी आपण सक्षम आहात. याचं मूळ कारण आहे हाडी ताप, म्हणजेच शारीरिक पचनक्रिया बिघडणे. तलवार ही वापर करणाऱ्यावर अवलंबून असते. जीवन द्यायचं की त्याला मारायचं. तसेच ज्ञानाबद्दल सुद्धा आहे. उपयोग चांगला की वाईट करायचा ते आपणच ठरवायचं असतं. आतापर्यंत महाराष्ट्रामधील हजारो रुग्ण बरे झाले आहेत. असा एक फॉर्म्युला मी स्वतः तयार केलेला आहे. आपण सर्व प्रयत्न करून शेवटी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी या. माझ्या YouTube चॅनल तसेच फेसबुक पेजवरही आपण पाहू शकता. 20 वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव तसेच 7 वर्ष सरकारी सेवेचा अनुभव, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, 18 कोरोना योद्धा सन्मान प्राप्त. दर महिन्यामध्ये ट्रीटमेंटसाठी 50 अपॉइंटमेंट घेतल्या जातील. श्री स्वामी समर्थ. जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र असते तेव्हा त्यालाच लोक चमत्कार म्हणतात. फक्त अट एकच आहे आमची, देहू गावामध्ये येऊन आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल. संपर्क डॉक्टर प्रमोद रामराव लोहार, श्री मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिरासमोरच देहूगाव, पुणे. 98 22 45 69 82. धन्यवाद. पुण्यातील अत्याचार प्रकरणावर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रतिक्रिया बघूयात. यावेळी नेमकं सुषमा अंधारे काय म्हणालेत ते. 15 वर्षांपूर्वीच पुणे आणि आत्ताचं पुणे यात प्रचंड फरक जाणवत आहे. 10-12 वर्षापूर्वी जर पुण्याच्या शिवाजीनगर बसस्टँडवर आम्ही उतरलो आणि रिक्षा करायची ठरवली, रात्री अपरात्री जरी रिक्षा घेतली तर शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस यायचे आणि रिक्षाचा नंबर नोंदवून घ्यायचे. आपण सुरक्षितपणे घरी पोहोचू ही महिलांना हमी होती. मात्र ते वातावरण हळूहळू बदलत चाललंय. पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे. पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये. वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत, विशेषतः शाळा, कॉलेज, बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन, इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे. मात्र ते होताना दिसत नाहीये. आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुण्यातील अत्याचार प्रकरणावर डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिली सविस्तर माहिती. अत्याचार झालेली मुलगी ही पुण्यात काम करत आहे. ती फलटणला जात होती. सकाळी 5:30 पावणे 6 दरम्यानची घटना. बससाठी थांबली असताना आरोपी तिच्याकडे गेला होता. आरोपीने गोड बोलून या मुलीशी ओळख करून घेतली. कुठे जाते असं विचारलं. साताऱ्याची बस इथे लागत नसून दुसरीकडे लागत असल्याचं आरोपीने सांगितले आणि तिला स्वतः सोबत नेलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्या आरोपी सोबत जाताना दिसत आहे. बसमध्ये अंधार असल्यामुळे तरुणीला संशय आला. गोड बोलून तरुणीला बसमध्ये चढायला सांगितलं. त्यानंतर तरुणीवर अतिप्रसंग केला. हा सगळा प्रकार घडल्यानंतर ती मित्राशी बोलली आणि त्यानंतर तिने स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आरोपीला शोधण्यासाठी 8 टीम गेल्या आहेत. डॉग स्क्वॉडने देखील याची पाहणी केली. पोलिसांचे पेट्रोलिंग चालू असतं. पोलीस प्रत्येक बस चेक करत नाही. हा सगळा प्रकार झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेली आहे. तिथेच हा सगळा प्रकार लक्षात आला असता तर तिला सगळ्यांनी मदत केली असती.
तरुणीची तब्येत नीट आहे आणि तीही पोलिसांशी देखील व्यवस्थितरित्या बोललेली आहे. पथकासंदर्भात कोणतीही माहिती देऊ शकत नाही. स्वारगेटच्या आगार प्रमुख असे आमचे काहीही बोलणं झालं नाही. आधी आम्ही आरोपीची माहिती आणि तो कुठे प्रसार झाला याची माहिती घेत आहोत. बस सिक्युअर करून ठेवली आहे. मुलीची मेडिकल करून घेणार आणि तिचं मानसिक स्वास्थ्य आमच्यासाठी महत्वाचं आहे. सीसीटीव्ही मध्ये अनेक लोक दिसत आहेत. ड्रायव्हर देखील दिसत आहे. लोकांचा वावर देखील दिसत आहे. स्वारगेट बस स्टॉपवर सगळीकडे लोकांचा वावर होता. हा सगळा प्रकार घडल्यानंतर बसमध्ये बसून निघून गेली आणि निम्म्या रस्त्यावर गेल्यानंतर तिने हा सगळा प्रकार मित्राला सांगितला. शिक्रापूर आणि शिरूर या भागात त्या आरोपीवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. ड्रायव्हर ही चढता 5:30ची जर घटना असेल म्हणजे 4 नंतर स्वारगेट आगारातली वर्दळ जी आहे वाढायला सुरुवात होते. मग अशा सगळ्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना होणं हे नक्की मग कुणाचं अपयश आहे? माईकवरून अनाउन्सिंग केलं जातं की फलाट क्रमांकाला कुठली बस लागलेली आहे, काय आहे. मग ही नक्की घटना संगनमतानं घडली की मग नक्की काय? सीसीटीव्ही फुटेज आता प्रश्न त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही, पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये लोक भरपूर दिसत आहेत. तिथं स्टँडमध्येही लोक आहेत. ती मुलगी बसमधनं त्या उतरली त्यावेळेला शेजारच्या बसमधले ड्रायव्हरही चढताना दिसत आहेत. लोकांचा वावर हा तिथे दिसतो. इव्हन तो माणूस तो आरोपी तिच्याशी बोलत होता, ते दोघं बोलत होते त्या टाइमला तिथे एक व्यक्ती बसलेली होती आणि मुलगी त्याच्याबरोबर गेलेली. तिथेही आजूबाजूला लोक दिसत आहेत. ओव्हरऑल सगळीकडे तिथं लोकांचा वावर होता हे दिसत आहे सीसीटीव्ही फुटेज. घटना घडल्यानंतर आरोपी जेव्हा बाहेर आला तेव्हा मुलगी आल्यावर तिथं शांततेत बाहेर पडली, कुणाला काहीच सांगितलेलं नाही. आरोपी निघून जाताना दिसतोय शांततेत. एक्झॅक्टली सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी खाली उतरला की लगेच 2 मिनिटात मुलगी हे झालेली आहे, खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघून गेलेली आहे. बसमध्ये बसून ती गेलेली होती. निंब्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ती परत त्यांना सांगितलं की नाही तू ह्याच्यात कंप्लेंट कर. त्यानंतर मुलगी जवळपास 9च्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायला. शॉक मध्ये होती का हे सगळं झाल्यामुळं तिला काय करावं हे कदाचित आपण तसं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल आणि त्यामुळे ती उशिरा आली असेल. परंतु ती आल्यानंतर आपण इमिजिएट तपासाची चक्र सगळी फिरवलेली आहे. गुन्हेगार बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आहे. त्याचा 392 सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती. शिक्रापूर शिरूर ह्या भागामधले त्याच्यावरती गुन्हे आहेत.